ರೈತ ಸದಸ್ಯರು ನಮಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿ. ಗಣಪತರಾವ್ ಪಾಟೀಲ್. ಕಾಗವಾಡದಲ್ಲಿ ದತ್ತ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಚುನಾವಣೆ ಪ್ರಚಾರ ಸಭೆ. ಕಳೆದ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ರೈತ ಸದಸ್ಯರು ನಮ್ಮ ಬೆಂಬಲಕ್ಕೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ನಿಂತಿದ್ದರಿಂದ ಅವರ ಆರ್ಥಿಕ ಮತ್ತು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ ಅವಕಾಶ ದೊರಕಿದ್ದು, ಸಿಕ್ಕ ಅವಕಾಶವನ್ನು ಸದುಪಯೋಗಪಡಿಸಿ ರೈತ ಸದಸ್ಯರ ಹಿತ ಕಾಪಾಡುವಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆಯೂ ರೈತ ಸದಸ್ಯರು ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಸೇವೆ ಮಾಡಲು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕೆಂದು ಶ್ರೀ ದತ್ತ ಶೇತಕರಿ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗಣಪತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಗುರುವಾರ ದಿನಾಂಕ 18ರಂದು ಪಟ್ಟಣದ ಅಂಬಾಬಾಯಿ ಹಾಗೂ ವಿಠ್ಠಲ್ ಮಂದಿರದ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಮುಂಬರುವ ಜುಲೈ 24ರಂದು ನಡೆಯಲಿರುವ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಚುನಾವಣೆ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಪ್ರಚಾರ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. तुम्ही विश्वास म्हणून आम्हाला निवडून दिलाय आणि विश्वास म्हणून काम करण्याची दृष्टी ठेवून आम्ही सातत्यानं काम करतोय. आता पाटील साहेब म्हटले तुम्ही पुढे चला, आम्ही पाठीमागे आहे. आम्हाला कल्पना पुरी आहे, तुम्ही आमच्या पाठीशी आहे. सातत्यानं आम्ही जे काम करतोय ते तुम्हाला काम रुचलेलं आहे, पचलेलं आहे आणि तुम्ही खंबीरपणे आम्हाला साथ देत आहे याची पुरी मला कल्पना आहे. आणि आता इथं घरामध्ये मी कापडला आलो की पहिल्यांदा कोण असते चिंचवडपटणाची आठवण होती, कारण ते सातत्यानं आमच्याबरोबर असायचे. सातत्यानं कारखान्यात अत्यंत श्रम घेऊन काम करत होते आणि म्हणून आता आम्ही जोतील आमच्या पॅनलमध्ये घेतलेला आहे. आता ते तुमच्या गावातले दत्त सಕ್ಕರೆ साखर कारखान्याचे संचालक कोण असते एवढं त्या ठिकाणी मी सांगतो. दत्त कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची दृष्टी ठेवलेली आहे. शेतकऱ्यांची जमीन शाबूत कसं राहील, शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, कशा पद्धतीनं उत्पादन 200 टनापर्यंत कसं जाता येईल ही दृष्टी द्यायचं काम सहकारी साखर कारखाना करताय. आम्ही प्रत्येक वेळा जेवढा शेतकरी मेळावा घेतो तेवढा सगळ्या अंगाला आम्ही कल्पना देतोय. आता मगाशी वक्ते बोलले त्यांनी जास्त एक प्रश्न उपस्थित केला ते साखरेबद्दल. ऊस नाही आला तर साखर बंद होते. कारखाना तुमचा आहे, तुमच्या कारखान्यात तुम्ही ऊस घातला नाही तर साखर कशा पद्धतीनं, साखर कारखान्यात तुम्ही ऊस घातला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्हाला साखर मिळेल. समजा एखाद्या वर्षी तुमचा ऊस नसेल तर तुम्ही कळवा कारखान्याला या वर्षी आम्ही ऊस लावलेला नाही, या वर्षी ऊस येणार नाही त्याची खात्री करून घेतली जाईल आणि तुम्हाला साखर मिळेल. दुसरं 15,000 रुपये तुम्ही सांगितला, तुम्ही जर 15,000 रुपये बँकेत ठेवला तर 8% व्याजाला 1,200 रुपये मिळतात आणि इतर 15,000च्या एक शेअर्स मध्ये तुम्हाला 100 किलो साखर मिळते आणि ती साखर 40 रुपये किलो मिळते. म्हणजे 4,000ची साखर तुम्ही 1,000 मध्ये घेताय. तुम्हाला 3,000 इतर पैसे शिल्लक राहतात. हे तुम्ही लक्षात घ्या. कारखाना शेतकऱ्यांसाठी करतोय. कारखाना माती परीक्षण, पाणी परीक्षण, माती तपासून घ्यायला गेला तर एका मातीच्या शॅम्पल मागे 1,200 ते 1,300 रुपये घेतलं जातंय. पाणी शॅम्पल तपासायला गेला 800-900 रुपये घेतले जातात. पण दत्त कारखान्यांना हे पानं तपासण्याची यंत्रणा तिथं उभी केलेली आहे आणि ह्याचं कारण आणि हे देखील पानं आम्ही फुकट तपासून देतो. हे करण्याचं कारण तुमची खतं घातलेली जमिनीतली खतं त्या पिकानं किती घेतले आणि त्या पिकानं घेतलेल्या खतामध्ये कुठली कमतरता आहे आणि तेवढीच खतं तुम्ही टाकून पुढचं वाढ करून घेण्यासाठी तुम्ही भरणी करणार असाल, भरणीला खतं द्यायची असेल, त्या भरणीची वेळ जर तुम्ही तुमचं पान आणून कारखान्यावर तपासून घेतला तर तुम्हाला सगळ्या अंगाला कळेल की काय एनपीके काय कमी आहे, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश याचं कुठं कमतरता आहे तेवढं देण्याची सोय, मायक्रोन्यूट्रिएंट असेल ती सिलिकॉन कमी असेल. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೂ ಮೊದಲು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರತಿಮೆಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಲಾಯಿತು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಮಾತನಾಡಿದರು. यशवंत जोशींचे मार्गदर्शन, त्यांची साथ त्याला, त्यांचे विचार, त्या विचारातून त्यांनी हा कारखाना उभा केला आणि आज या कारखान्याला माझ्या मते 52 वर्ष 52 काम संपला केला. म्हणजे आपण अमृत महोत्सवाकडे वाटचाल करतो. या धावता या कारखान्याचं जर बघितलं तर शेतकऱ्याला नेहमीप्रमाणे बी बियाणे मिळतात. मात्र 14व्या दिवशी बिल जमा करायची जर प्रकार कोणी केली तर माननीय साहेब पाटलांनी केली. ती आठवणी नावाने आणि कल्पना माहित होते म्हणजे महिन्याने बिघडत होतं, पण 14व्या दिवशी खात्यावर बिल येण्याची योजना त्या साहेब पाटलांनी चालू केली. त्याचा लाभ त्या करणार. आता जे सांगितलं
ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಹಿರಿಯ ಸಮಾಜ ಸೇವಕ ಸುಭಾಷ್ ಕಠಾರಿ ವಹಿಸಿದರು. ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಕಾರ್ಖಾನೆಯ ನಿರ್ದೇಶಕರಾದ ಅಮರ್ ಯಾದವ್, ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್, ಮಹಿಪತರಾವ್ ನಿಂಬಾಳ್ಕರ್, ಜ್ಯೋತಿಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಅರುಣ್ ದೇಸಾಯಿ, ಅಜಿತ್ ಚೌಗ್ಲೆ, ಪ್ರೊಫೆಸರ್ ಬಿಜೆ ಪಾಟೀಲ್, ಸೌರಭ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಜಗೌಡ ಪಾಟೀಲ್, ಕಾಕಾ ಪಾಟೀಲ್, ರಮೇಶ್ ಚೌಗ್ಲಾ, ಪ್ರಕಾಶ್ ಪಾಟೀಲ್, ಅರುಣ್ ಜೋಶಿ, ಶಶಿಕಾಂತ್ ಜೋಶಿ, ಚಿದಾನಂದ್ ಅವಟಿ, ಬಾಳಾಸಾಬ್ ಕಲ್ಲೋಳೆ ಸೇರಿದಂತೆ ರೈತ ಸದಸ್ಯರು, ಮುಖಂಡರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ರಾಜಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಸ್ವಾಗತಿಸಿದರು. ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ನಿರೂಪಿಸಿ ವಂದಿಸಿದರು. ಇವತ್ತು ಬೀಜ ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ನೀಡುವುದು, ಬೀಜವನ್ನು ನೀಡುವುದು, ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಇವತ್ತು ಸೌಲಭ್ಯಗಳು ಮಾಡುವುದು ಮತ್ತು ನೀರಾವರಿ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ನೀಡುವುದು, ರಸಗೊಬ್ಬರಗಳನ್ನು ನೀಡುವುದು ಮತ್ತು ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಹಾಕಿಕೊಂಡು ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಕಾರವಾರ ಭಾಗಕ್ಕೆ ರೈತರ ಭಾಗ್ಯ ಅಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ಸಹಕಾರಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನೋ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಪ್ರಸ್ತಾವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ದಾದಾ ಅವರು ಇದ್ದಾವ ಇವತ್ತು ನಾವು ರೈತರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ನಾವು ಈಗ 30 ವರ್ಷದಿಂದ ಹೋದ್ರೆ. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕಾಗವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.